नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्यासाठी काय महत्त्वाचे संदेश आहेत. पहिलं कार्ड आहे द फूल. दुसरं आहे 10 ऑफ कप. थ्री ऑफ कप. सिक्स ऑफ पेंटॅकल. फोर ऑफ पेंटॅकल. द एम्परर. टू ऑफ कप. किंग ऑफ सॉर्ड. सिक्स ऑफ पेंटॅकल आणि क्वीन ऑफ सॉर्डचं हे कार्ड मध्यावर आहे. म्हणजे काय तर तुम्हाला महत्वाचा संदेश असा आहे की तुम्ही क्वीन ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये असायला हवं. तुमच्याकडे स्पष्टता असायला हवी, जबाबदारीने काम करण्याची तयारी तुमची हवी आणि तुम्ही शक्तिशाली आहात. तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत. तुम्हाला आता कृती करायची आहे. सिक्स ऑफ पेंटॅकलचं कार्ड काय सांगतंय ते सांगतंय उदारपणे अनेक लोकांना मदत करायची आहे. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही या पदाचा उपयोग करून त्याद्वारे तुमच्या कृतीतून असंख्य जणांना काय देता येईल त्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. थोडक्यात काय तर दान करायचं आहे, शेअर करायचं आहे. जे काही तुमच्याकडे आहे ते इतरांना द्यायचं आहे. हा मुख्य विषय इथे आहे. म्हणजे महत्वाचा संदेश तुमच्यासाठी हा आहे की तुमचं कार्य तुम्ही जबाबदारीने करायचंय आणि इतरांना मदत करायची. पहिलं कार्ड आहे द फूलचं. ज्याप्रमाणे फुलची ऊर्जा असते समर्पित भावामध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला एक नवीन यात्रा आता सुरू करायची आहे. ब्रह्मांड सांगतंय की ही यात्रा तुमच्यासाठी नवीन आहे, पण तिथे विश्वास ठेवायचा आहे, प्रयत्न करायचे. ज्याप्रमाणे फुलची ऊर्जा असते त्याप्रमाणे तुम्ही आता सकारात्मक राहून ब्रह्मांडावर पूर्ण भरोसा ठेवून या यात्रेवर चालायला सुरुवात करायची आहे. 10 ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय? हे कार्ड सांगतंय की तिथे तुम्हाला अनेक माणसं भेटतील किंवा परिवार होऊ शकतो तुमचा. एक हे जे चित्र आहे ते परिवाराचं आहे आणि इथे तुम्हाला ब्रह्मांड सांगतंय की एका नव्या यात्रेवर तुम्ही चालायला सुरुवात करायची. तर तिथे अनेक माणसांशी तुमचा परिवाराप्रमाणे संबंध निर्माण होतील. खूप जवळचं नातं तुमचं होईल आणि तिथे तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करणार आहात, आनंद साजरा करणार आहात. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत तो आनंद तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करायचा आहे. तुम्ही इथे परिवाराला वेळ देताना दिसत आहात. मग हा तुमचा स्वतःचा परिवार असेल, कुटुंबातल्या व्यक्ती असतील किंवा तुम्ही ज्या नवीन यात्रेवर जात आहात तिथे सुद्धा तुम्ही अनेकांशी जोडले जाणार आहात. तिथे अनेकांना तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करताना दिसत आहात, त्यांच्यासाठी वेळ काढत आहात. एकंदरीत एक आनंदी वातावरण दिसत आहे.
थ्री ऑफ कपचं कार्ड सुद्धा हेच सांगतंय की तुम्ही इतरांबरोबर गोष्टी शेअर करत आहात. अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे प्रेम, ज्ञान ते त्यांना देत आहात. त्यांच्याबरोबर तुमचा आनंद साजरा करताना दिसत आहात आणि हे कार्ड सक्सेस बद्दल पण सांगतंय. खूप मोठं सेलिब्रेशन आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. जितकी मदत तुम्ही इतरांना करताय तितकी किंवा त्याहूनही कैक पटीने समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे. फोर ऑफ पेंटॅकलचं कार्ड काय सांगताय? फोर ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगताय की ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. तुम्ही जे काही करत आहात, इतरांना मदत करताय, ती भविष्यात तुम्हाला ह्या गोष्टी पुढे नेण्यासाठी मदत करणार आहेत. तुम्हाला तो अनुभव मिळणार आहे. अनेक गोष्टींनी तुम्ही समृद्ध होणार आहात. म्हणून ही जी ऊर्जा तुम्ही खर्च करत आहात, ती तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या गोष्टीकडे पाहायचं आहे. एम्पररचं कार्ड काय सांगतंय की ह्यातून तुम्ही अनुभव संपन्न होणार आहात. तुम्हाला तुमचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे आणि अनेक जणांना कसं हाताळायचं किंवा खूप सारी माणसं आहेत तर त्यांचं नेतृत्व कसं करायचं ह्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. टू ऑफ कपचं कार्ड सांगतंय तुम्ही संतुलित राहायला शिकाल. इथे हे कार्ड हे सुद्धा सांगतं की अनेकांना घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्यातले जे दुर्गुण आहेत, अहंकार म्हणा किंवा हट्टीपणा म्हणा किंवा एक असंच व्हायला हवं असा जो आग्रह असतो, तो अनेकांना जेव्हा आपण घेऊन जातो पुढे, तेव्हा आपल्याला त्यामध्ये फ्लेक्सिबल राहावं लागतं. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सगळ्या प्रकारची माणसं आहेत, तर आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. तर हे सुद्धा एक शिक्षण आहे. हा अनुभव तुम्ही घेणार आहात. हे हे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समृद्ध करणार आहेत. ह्या सगळ्यातून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. तुम्ही सुद्धा इतरांना प्रेम देताना दिसत आहात आणि तुमची ऊर्जा संतुलित राहणार आहे. ब्रह्मांडाचं खूप सारं प्रेम तुम्हाला मिळणार आहे. आता वेळ आली आहे की जे काही तुमच्याकडे आहे ते इतरांना देण्याची, जे काही तुमच्याकडे आहे त्यातून काहीतरी घडवण्याची. का? कारण तुम्ही समृद्ध आहात. तुमच्याकडे खूप काही आहे इतरांना देण्यासाठी. मार्गदर्शन तुम्ही उत्तम करू शकता. तुम्ही एक हीलर आहात. तुमच्याद्वारे जे काही लोकांना मार्गदर्शन होईल, त्यातून त्यांचा उपचार होणार आहे. त्यांना योग्य मार्ग मिळणार आहे. तुम्ही ते प्रेम त्यांना देऊ शकता आणि ह्यातून तुम्ही सुद्धा समृद्ध होणार आहात. तुम्हाला सुद्धा लोकांचं भरभरून प्रेम मिळणार आहे. एस ऑफ सॉर्डचं कार्ड काय सांगतंय की आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही अशा धरून ठेवल्या आहेत स्वतःकडे, त्या आता खुल्या मनाने सगळ्यांना द्यायची वेळ आली आहे. तेव्हा आता ती कृती करायला सुरुवात करा. एक नवीन सुरुवात तुमच्याकडनं अपेक्षित आहे ब्रह्मांडाला. ह्यामध्ये तुम्हाला नियोजन करायला हवं की कशा प्रकारे तुम्ही इतरांना ह्या गोष्टी शेअर करू शकता, इतरांची मदत करू शकता. ह्याबाबत तुम्हाला योग्य प्रकारे नियोजन करणं फार फार महत्वाचं आहे. सनचं कार्ड काय सांगतंय की
त्यातून तुमच्याकडे काय आहे ते लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचेल. तुम्ही सनच्या ऊर्जेमध्ये आहात. म्हणजे काय, तर तुम्ही एक स्रोत आहात. तुमच्याकडनं जी ऊर्जा त्यांना मिळणार आहे ती योग्य प्रमाणात जायला हवी, योग्य वेळी योग्य गोष्टी जायला हव्यात. हळूहळू तुम्ही जर त्या गोष्टी केल्यात तर त्यातून त्यांना योग्य मार्ग मिळेल, योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि इथे तुम्ही असंख्य लोकांचं नेतृत्व करत आहात. उत्साहाने काम तर करायचं आहे, सकारात्मक राहून काम करायचं आहे. पण तुम्ही स्रोत आहात. सूर्याची ऊर्जा जी आहे, ती आपण सगळी माणसं काही प्रमाणात घेऊ शकतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाची एक क्षमता असते काही गोष्टी शिकण्याची. तर तुम्ही जे देत आहात, ते तुम्ही देत राहा. पण कोणाला किती द्यायचं हे त्याच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही द्यायला हवं. ह्यातून त्यांचं दुःख दूर होईल, तुमचं सुद्धा दुःख दूर होईल आणि जी काही वेदना आहे, जी काही पीडा आहे, त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. भ्रमित स्थिती दूर होणार आहे. आणि संघर्ष सुद्धा ह्यातून संघर्ष संपणार आहे म्हणजे काय, तर जे विनाकारण त्रास आपल्याला होतात तर ते कमी होतील. संघर्ष जीवनाचा भाग जरी असला तरी आपण काही गोष्टी आनंदाने, प्रेमाने सहज करू शकतो. तिथे आपल्याला संघर्षाची आवश्यकता आहे का? तर तिथे प्रेमाची आणि संतुलित राहण्याची आवश्यकता आहे. म्हणून संघर्ष काही ठिकाणी ठीक आहे, जीवनाचा भाग आहे म्हणून. पण बाकीच्या ठिकाणी आपण संतुलित राहून प्रेमाने अनेक गोष्टी हाताळू शकतो. नाईन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगताय की तुम्ही रिलॅक्स राहा. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण ताण न घेता स्वतःला अगदी रिलॅक्स ठेवून तुम्ही नियोजन व्यवस्थित करा की जेणेकरून तुम्ही इतरांची मदतही कराल, सर्व प्रकारचं काम तुम्ही हाताळू शकाल आणि तुम्ही स्वतःसाठी मुख्य म्हणजे वेळ देऊ शकाल. स्वतःला रिलॅक्स ठेवणं, स्वतःसाठी वेळ देणं, तो एकांत थोडा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात वावरणं, ह्या सगळ्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण इतरांना मदत करायचं ठरवतो किंवा इतरांना देण्याची आपली इच्छा असते, तेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करू, स्वतःसाठी वेळ काढू, तेव्हाच आपण इतरांसाठी वेळ काढणार आहोत. तेव्हाच आपण इतरांसाठी सज्ज होणार आहोत काहीतरी करण्यासाठी. ती क्षमता, ती ताकद आपल्यामध्ये राहण्यासाठी आपण स्वतःला वेळ देणं फार फार महत्वाचं आहे. किंग ऑफ वँडचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगतंय की तुमचं पद मोठं आहे, तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. तेव्हा रिस्क घेताय, असं काही काम आहे तुमचं. साहस दाखवता आणि हळूहळू तुमचं हे जे काही भीती होती तुमच्या मनात आधी, ती आता दूर होतेय. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. ही सगळी जबाबदारी तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड सांगतंय की स्वतःला वेळ देणं अत्यंत महत्वाचं आहे. यातून तुम्ही जे असे उदास, निराश होता, कधी-कधी तुम्हाला असं वाटतं की ब्रह्मांड आपल्याला जे हवंय ते न देता वेगळीच गोष्ट देतंय. तर यामुळे तुम्ही उदास होता. तर ही उदासी तुमची जाईल जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्याल. तुम्ही रिलॅक्स राहिलात की या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहात. आणि काय करायला हवंय? आणि निरीक्षण करायला हवंय, अभ्यास करायला हवाय. थोडा वेळ थांबायला
थांबायला म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला निरीक्षण करायचं असेल एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला त्या गोष्टीवर एकाग्रपणे चिंतन करावं लागतं, निरीक्षण करावं लागतं. ह्या सगळ्यासाठी शांत बसावं लागतं, थोडा वेळ थांबावं लागतं. तर तो वेळ तुम्ही काढायचा आहे. ह्यातून तुम्ही जे आत्ता आहात, त्यापेक्षा खूप वेगळे होणार आहात. तुम्हाला घडवण्याचं काम ब्रह्मांड करत आहे. तुमच्यामधली नकारात्मकता जाणार आहे. तुम्ही जे पूर्वी होतात, त्या गोष्टीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. आणि जुन्या गोष्टी सोडून तुम्ही एक नव्या स्वरूपात आता येणार आहात. यातून तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. खूप साऱ्या इच्छा तुमच्या यातून पूर्ण होणार आहेत. आत्मविश्वास वाढणार आहे आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही इथे एकटे बसलेले आहात आणि एका स्टेजवर आहात. त्याप्रमाणे तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण होणार आहे. त्या दृष्टीने ब्रह्मांड तुम्हाला घडवत आहे. ब्रह्मांड सांगतंय की ध्येय मोठं आहेस आणि तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पण त्यासाठी ज्या काही गोष्टी तुमच्यामध्ये जे काही परिवर्तन करणं आवश्यक आहे, स्वतःमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे, तर त्या सगळ्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळू करायच्या आहेत, ज्यामुळे तुम्ही रिलॅक्स सुद्धा राहाल आणि तुमच्यामध्ये हळू जे परिवर्तन होईल ते कायमस्वरूपी होईल. यातून तुमची उदासी जाणार आहे. तुमचं जे दुःख आहे, काहीतरी गोष्टींमध्ये दुरावा झालेला आहे, तर ते दुःख दूर होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.